PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. कथेचे नाव वेडी, भाग 5. लेखिका प्राची सुळे. संध्या गेल्यावर संध्याची केस कशी सोडवायची याचा आराखडा डॉक्टर विशालच्या मनात आकार घेत होता. त्याच्या दृष्टीने केस सोपी होती. सुदीप संध्याला वेडी ठरवू पाहत होता. कथा पुढे सुरू. हॉटेल ड्रीमलँडची 13 मजली भव्य शानदार इमारत दिमाखात उभी होती. तिथलं सगळं वातावरणच शानदार, अर्थात पैसाही शानदारच लागत होता. त्या हॉटेलच्या 7व्या मजल्यावर सुपर डिलक्स सूटमध्ये ते जोडपं होते. आज त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. दोघांचा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करून झाला. प्रेम पुरात बुडून झाले. त्या किंग साईज बेडवर दोघे एकमेकांच्या मिठीत बसले होते. ती लढीवाळपणे त्याच्याकडे बघत होती. डोळ्यात मस्ती, पण चेहरा थोडा दुःखी दिसत होता. काय झालं सोना? एवढ्या आनंदाच्या क्षणी उदास का वाटतेस? त्याने तिची हनुवटी वर करत म्हटले. नाहीतर काय, उदास होणारच ना मी, ती अजूनच फुरगटून बोलली. नाही हां, तू असं नाराज नाही व्हायचंस. मग हे सगळं कोणासाठी सांग ना, तू तिच्या गालावर हलकेच हात ठेवत बोलला. तिने पटकन त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला. 1-2 मिनिटे दोघे एकमेकांना रोखून पाहू लागले. अगदी पापणी न हलवता, आणि अचानक तेथे हास्याचा झरा फुटला. धबधब्याप्रमाणे दोघे जोरात हसू लागले. दोघांच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा ती हातानेच पुरे पुरे म्हणाली. तो सुदीप बेलेकर होता आणि ती मिस राधा सबनीस होती. सुदीप, कधी तुझा वेडी वेडी हा खेळ संपणार आहे रे? होते की नाही प्रगती? कधी तू तिला पूर्ण वेळी ठरवणार आणि कधी आपण लग्न करणार आहोत? राधा त्याच्या भरदार छातीवर हलकेच मारत बोलली. राधे, तुला काय वाटते, मी शांत बसलोय का? अगं, जोरात काम हाती घेतले. कुठल्या प्रकारे तिचं मानसिक खच्चीकरण चालू केले. तुला काय सांगू? अजून काही दिवसच, मग तू आणि मी दोघे कायमचे. सुदीप तिच्या गळ्यात हात टाकत बोलला. दोघे कुठे? तुझ्या मुलाला विसरलास का? त्याचं काय? तोही आपल्यात असणार? राधा नाटकीपणे बोलली. तुला सचेत नकोय ना? मग झालं. संध्याला वेडी ठरवल्यावर कोणता डॉक्टर किंवा जज त्याला तिच्याकडे राहू देईल? तिची रवानगी वेड्यांच्या हॉस्पिटलात होईल. तिची आई आहे ना, ती देईल. आई आणि आजीची माया एकत्र. तिच्या घरी तिच्या घरी त्याला पाठवून देऊ. त्या दोघांचा खर्च करेन मी. मग रीतसर घटस्फोट आणि राणी. नुसती तूच माझी नाही ग, तर त्या संध्याच्या वडिलांची सारी इस्टेट प्रॉपर्टी एकट्या माझ्या नावावर. कसलीही रोकथाम नाही. सुदीप लालची हसत बोलला. तू पण भारीच आहेस. पण मला सांग, ते विल वाचलंस कधी? राधाने कुतूहलाने विचारले. गं, सासऱ्याने त्यांच्या वाढदिवशीच ही अनमोल भेट दिली. मी आपला अगदी सभ्य जावयाचं आव्हानत कशाला, का एवढी घाई आहे वगैरे बोललो. दोघे आधीच माझ्यावर फिदा, त्यात असं बोलून त्यांना गुलामच केले. अगं, संध्यावर विश्वास नाही इतका विश्वास माझ्यावर आहे त्यांचा. मग काय, फाईल हातात दिली सासऱ्यांनी. त्या बर्थडे फंक्शनमध्येच भराभर बघून घेतली. क्लॉजेट जास्त नव्हतीच, 3 पाने, 2 पाने सह्यांची. काय लिहिलं आहे त्यात? तिने विचारले. कसं असतं ना, मृत्यूपत्र हे आपल्याला जसं हवं तसं बनवू शकतो. ज्या अटी शर्ती घालायच्या आहेत त्या घालू शकतो. तेच सासऱ्याने केलं. एका क्लॉजमध्ये लिहिलंय, जर दोघांपैकी एकाची मानसिक स्थिती ढासळली, डॉक्टरी इलाज कामी आले नाहीत आणि परिस्थिती हाताबाहेर गेली, तर दुसऱ्याला त्याचा स्वतःचा निर्णय घेणे बंधन नाही. तसेच ती व्यक्ती ठार वेडी मानसिक रोगी झाली तर त्या व्यक्तीच्या हिश्श्याची सारी प्रॉपर्टी विनाशर्त दुसऱ्याच्या नावावर चढेल. मात्र मानसिक विकलांग झालेल्या व्यक्तीचा देखभालीचा खर्च करायचा. आणखी एक होता की घरात असताना मृत्यू आला किंवा बाहेर फिरायला गेले असताना मृत्यू आला तर त्याची पोलीस चौकशी करावी, आणि जर दुसरा दोषी आढळला तर असणारी सारी मालमत्ता कुठल्याही धर्मदाय संस्थेला देण्यात यावी. आता सांग, कुठला पर्याय जास्त चांगला आणि सोयीचा आहे? सुदीपने तिला विचारले. पहिला. वेडी. राधा शब्दावर जोर देत बेडावत बोलली. दोघे हसले. सुदीपने तिला जवळ ओढले. राधे,
तुला पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये पाहिलं ना, तेव्हाच तुझ्या सौंदर्यावर घायाळ झालं. सगळीकडे तूच दिसत राहायची. तुला इथे कळले ना, आणि तूच पुढाकार घेतलास. आवडला हा बिनधास्तपणा आपल्याला, सुदीप तिचं नाक खेचत बोलला. सुदीप, आज सकाळी मार्केटमध्ये तिने नक्कीच आपल्याला पाहिले आहे. आपण कारमध्ये बसलो तेव्हा पलीकडच्या रस्त्यावर उभी राहून ती बघत होती. तेच तर हवंय ना मला. आता तिच्या मनात शंकेचा किडा वळवळणार. खरंच मी लोळायला आलोय का आणखी कोणीकडे भटकतोय? करू दे विचार. तसंही तिला खूप विचार करायला लावतोच आहे. आता अजून थोडा. माझे मित्र आहेत ना, फुल बॅक सपोर्ट करायला. कर म्हटलं की करतात बिचारे. काय काय माझ्यासाठी, सुदीप जास्त रंगात येऊन सांगत होता. हो हो, मला सारं काही ऐकायचे आहेच, पण आता नको, जाम भूक लागली. राधा बेडवर बसत बोलली. येस माय डिअर, सांग काय काय मागू तुझ्यासाठी? काहीही मागव, जेवण असल्याशी महत्त्व, राधा उठत बोलली. बरं, चिकन, नॉनव्हेज स्टार्टर्स आणि तंदुरी रोटी, राईस मागवतो. ओके ओके, मागव. राधाने होकार भरला. ऑर्डर दिली. सुदीपने बरोबर घेतलेली विस्कीची बाटली उघडली. ती आधीच अर्धी संपली होती. त्याने 2 ग्लासेस भरले. दोघांचाही लार्ज बनवला पेक. राधा खिडकीला टेकून बाहेर खालची रहदारी बघत होती. घे, एक ग्लास तिच्याकडे देत तो म्हणाला. आता परत जेवायचे आहे ना? घे ग, जेवायला अजून रंगत येईल. आपल्या भावी आयुष्यासाठी 3 चीअर्स. सुदीप ग्लास उंचावत बोलला. राधाने त्याच्याकडे पाहिले आणि तिनेही तिचा ग्लास उंचावला. दोघांनी ग्लास तोंडाला लावले. डोरबेल वाजली आणि सुदीप खाना आ गया म्हणत दार उघडायला गेला. घे ग, जेवायला अजून रंगत येईल. आपल्या भावी आयुष्यासाठी 3 चीअर्स. सुदीप ग्लास उंचावत बोलला. राधाने त्याच्याकडे पाहिले आणि तिनेही तिचा ग्लास उंचावला. दोघांनी ग्लास तोंडाला लावले. डोरबेल वाजली आणि सुदीप खाना आ गया म्हणत दार उघडायला गेला. डॉक्टर विशालला भेटल्यावर संध्याला खूप मनमोकळं आणि फ्रेश वाटत होते. तिच्या चेहऱ्यावरचा ताण कुठल्या कुठे निघून गेला. शांत मनाने तिने दारावरची बेल वाजवली. आईने दार उघडले. संध्याचा चमकणारा चेहरा पाहून आईला बरं वाटलं. मैत्रिणींची भेट सार्थ झाली म्हणायची. आलीस का नेहाला भेटून? आईने विचारले. कोण नेहा? संध्या पटकन बोलली आणि तिने लगेचच जीभ चावली. काय? अगं, तुझी मैत्रीण नेहा साळुंखे, तिला भेटायला गेली होती ना? आईने चमकून विचारले. गंमत केली तुझी. संध्या हसत आईला बिलगत बोलली. आई, खूप गप्पा केल्या आम्ही. माझं आवडतं हॉट चॉकलेट प्याली मी. आणि मला? छोटा सचेत त्या दोघींसमोर गाल फुगवून हाताची घट्ट घडी हालत बोलला. संध्याने त्याच्याकडे धाव घेतली. त्याचे पटापट पापे घेतले व त्याला मिठीत घेतले. सोड मला, तू काही नाही आणलंस ना, मला माहितीये. सचेत आणखी रागात बोलला. माझ्या बच्चाला असं काही नाही आणणार? असं म्हणून संध्याने पर्समधून सचेतला आणलेलं मोठं कॅडबरी काढून दिले. त्याची कळी खुलली. धावत तो त्याच्या रूममध्ये गेला. आई, मी फ्रेश होऊन आली, मग तिघे जेवायला बसू. संध्या बेडरूममध्ये जात बोलली. आईने अजून चेहरा न्याहाळू नये म्हणून संध्याने तिथून काढता पाय घेतला. जेवणाच्या टेबलावर तिघे बसले. आई एक घास सचेतला भरवत होती तर एक घास स्वतः खात होती. आई, तू जेवेल एकट्याने. मटणाचे बारीक बोनलेस पीस दिलेस, भाकरीचे तुकडे करून दिले, खाईल तू हाताने. तू जेव पाहू, मग कर किती ते लाड. संध्या आईला दमटावत बोलली. असू दे ग, एकुलता एक माझा नातू आहे, करू दे मला लाड. नाहीतरी आई, पुरे, नको आता काही बोलूस. आणि मी अडवणारही नाही. संध्याने रडू येणाऱ्या आईला
वेळीच सावरले. सगळी आवराआवर झाली. सचेत पेंगुळला होताच तो पटकन झोपला. आई आणि संध्या बाहेर हॉलमध्ये येऊन बसल्या. सुदीपला उशीर होणार आहे बोललाय ना? हो. आता बघ 10:30 झालेत. 11-12 येतील. सांगून गेलेत. संध्या बोलली. या आई, आता निवांत वेळ आहे जरा. तू म्हणतेस तसं बाबांचं विल वाचून घेते. मी तर पाहिलंसुद्धा नाही आहे. हो, जा जा आणि आणि वाचही. कुठलीही माहिती असलेली चांगलीच, आई बोलली आणि संध्या विलचं फोल्डर आणायला तिच्या बेडरूममध्ये गेली. फोल्डर घेऊन सोफ्यावर मांडी घालून आई स्पेस बसली. पहिल्या पानावर सगळे स्टॅम्प्स ठोकलेले होते. दुसऱ्या पानावर अर्ध्यापासून सुरुवात झाली होती मृत्यूपत्राची. तिची नजर व्यवस्थित सगळ्या क्लॉजवरून फिरत होती आणि तिसऱ्या पेजवर तिची नजर अडकली. तो क्लॉज आणि त्याच्या खालचे 2 क्लॉज तिच्या चिंतेचा विषय बनले. एकदा नाही तर 3 वेळा तिने ते क्लॉज वाचले. तिचे डोळे विस्फारले. जे काय घडत होतं आहे त्याचा संदर्भ तिच्या मेंदूत रिकलेक्ट होत होता. काहीतरी चुकतंय, तिचा मेंदू सावध करत होता. संध्या, झालं का वाचून? हो आई, वाचले. थँक्स आई, तू मला बाबांचं विल वाचायला दिलंस, खूप बरं झालं. संध्या एकटक कुठेतरी बघत बोलली. आई, मी ठेवून आले हां फोल्डर. असं म्हणून ती बेडरूममध्ये गेली. संध्या गेल्यापासून डॉक्टर विशाल त्याच्या कारमध्ये तिचाच विचार करत होता. त्याने स्वतःच्या मनाला सांगितले होते, संध्या पूर्ण बरी आहे, निरोगी आहे. तिचे डोळे स्वच्छ पाण्यासारखे आहेत. संशय घ्यायला जागाच नाही. पण हा सुदीप काय चीज आहे हे बघायला हवं. तो जर संध्याचं मानसिक खच्चीकरण करत असेल तर खूप धोक्याचं आहे. त्याचा प्लॅन नक्कीच चांगला नसणार. त्याला राहून राहून एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे संध्याच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू. त्याने अकस्मात हा शब्द मुद्दाम वापरला. संध्याचे वडील खरोखर फिट अँड फाईन होते. एखाद्या तरुण मुलाने त्यांच्याकडून शिकावे असे होते. रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग सगळ्यात माहीर होते. त्यामुळे त्यांचं असं अचानक जाणं विशालला खटकत होते. कुठेतरी पाणी मुरतंय व ते लवकर शोधून काढायला हवे. अर्थात यात संध्याची मदत महत्त्वाची होती. शेवटी संध्या त्याची खूप जवळची आणि चांगली मैत्रीण होती. तसंच तो कितीतरी वेळा हक्काने संध्याच्या घरी जाऊन आईच्या हातचं जेवला आहे. बाबाही त्याचे लाड करत. ते कर्ज होतेच त्याच्यावर. त्याची उतराई होण्याची संधी त्याला मिळाली होती आणि तो ती घालवणार नव्हता. संध्या वेडी नाही हे त्याला सिद्ध करायचे होते. क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला लोभ द्या. जमल्यास हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.